नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. त्यामध्ये आता माही ही डान्स क्लबमध्ये दारू पिऊन आता एन्जॉय करत असते. तेवढ्यात ते दोन माणसे आता माही समोर येतात आणि म्हणतात की अगं तुमचा नंबर काय आहे. तेव्हा आता रमा म्हणते की यू आस्क मी माय नंबर, आणि लगेच दारूचा पेक घेत रमा म्हणते की मी एन्जॉय करते, हे करते आणि तुम्ही मला नंबर विचारताय. ते दोघेही आता माहीकडे बघू लागतात. ते दोन माणसे म्हणतात की आमच्यासमोर पितेस आणि आम्हालाच म्हणते की मग नाचतेस कशाला. तेव्हा रमा इंग्लिशमधून त्यांना फडफड बोलू लागते आणि म्हणते की माय लाईफ, माझं लाईफ आहे, मी कसं एन्जॉय करायचं ते मी ठरवेन. इकडे आता दारूचा पेक घेतल्यानंतर पटकन आता माही पुन्हा नाचायला जाते आणि डान्स करू लागते. ते दोघेही आता खुश झालेले असतात. त्यातील एक जण म्हणतो की बघ आता हिचा कसा नंबर घेतो ते. तो दुसरा म्हणतो की मला सुद्धा सेंड कर बरं का, चल नाचूयात असे म्हणत आता पुन्हा दोघेही माहीकडे नाचायला जातात. इकडे आता रमा ही गेल्याची बातमी समजताच कावेरी मावशीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सीमा, आनंद आणि अभि आता कावेरीच्या घरी आलेला असतो. तर आता सीमा ही कावेरीला समजावते. कावेरी म्हणते की मला माहिती आहे आपल्या डोक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय कावेरी, पण तरीसुद्धा तू थोडंसं धीराना घे आणि थोडं समजून घे ना. तू जर अशीच हळहळ करत आता राहिली तर मग आमचं काय होणार. इकडे आता आनंद म्हणतो की मला तर विश्वासच बसत नाहीये रमा आपल्यात नाहीये म्हणून. आता आनंद काकू, मावशी, पंकजला समजावं लागतो आणि म्हणतो की त्याचं काय आहे ना. तर लगेचच मावशी जोराने आनंदला म्हणते की त्याचं काय आता. पोट करत मावशी म्हणते की आता तरी तुमचा आत्मा शांत झाला का. माझ्या सोन्यासारख्या लेकीला तुमच्या मुकादमांनी मारलंय. पंकज मावशीला म्हणतो की अगं वेड्यासारखं बोलू नकोस. तर मावशी म्हणते सांगा ना काय चुकीचं बोलते मी, जे खरं आहे तेच बोलते मी. मावशी रडतच म्हणते की आपली रमा यांच्या घरी गेल्यापासून खूप त्रास सहन करत होती. हे आहे श्रीमंत पण त्याचा काय उपयोग, आपण गरीब होतो त्यामुळे हे रमाला सारखा त्रास द्यायचे, असे आता मावशी ही आनंद आणि आब्याला सांगत असते. मावशी म्हणते की आत्तापर्यंत मी शांत होते कारण माझ्या लेकीने त्या घरामध्ये तिचा संसार करावा असं मला वाटत होतं, पण आता मी शांत बसणार नाही. मावशी म्हणते की ते पार्वती मुकादम आणि शशिकांत मुकादम सतत माझ्या रमाला मरण यातना देत होते. आणि आता हा जोडतच सीमा मावशीला म्हणते की प्लीज आम्हाला माफ करा आणि असं काही बोलू नका. तेव्हा आता मावशी म्हणते की कसं बोलू नका, आज जर ही कावेरी नसते ना, आज मी तुम्हाला माझ्या घरात देखील उभा राहू दिलं नसतं. रडतच मावशी म्हणते की अहो माझ्या लेकीने तुमच्यासाठी काय काय नाही केलं सांगा ना तुम्हीच. आतापर्यंत ती तुमच्याशी चांगली वागत राहिली आणि त्याचं तुम्ही तिला काय फळ दिलं सांगा ना तुम्हीच. माझ्या रमाला फक्त मिळाला तो तुमच्या घरात मनस्ताप, असे म्हणत मावशी रडू लागते. तर पंकज आता मावशीला समजावत गप्प राहण्यासाठी सांगतो. सीमा म्हणते की आमच्या आयुष्यात काय होतं ना ते आमचं आम्हालाच माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे आम्ही खूप काही गमावून बसलोय आता. तेव्हा आता कावेरी ही सीमाला म्हणते की सीमा, मंगल जे काही बोलते ना त्याबद्दल मी तुमची माफी मागते, पण खरं सांगू का आत्ता इथून तुम्ही जा. ते ऐकून आता सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता असे म्हणत कावेरीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि कावेरी आता रडू लागते. बोट करत मावशी म्हणते की जा इथून आणि पुन्हा जर या वस्तीत दिसला ना तर मी विसरून जाईल की तुम्ही कावेरीची मैत्रीण आहे म्हणून. असा दम आता मावशीने सीमाला दिलेला असतो आणि ते ऐकताच आता सीमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. जोराने मावशी आता भांडे त्यांच्याकडे फेकून मोठ्याने ओरडत म्हणते की जा, निघा आता निघा. तर आता सगळेजण डचकलेले असतात आणि आता लगेचच आनंद आभ्या आता सीमाला चालण्यासाठी बोलतो आणि आता सीमा सुद्धा त्यांच्याकडे बघत बारीक चेहऱ्याने तिथून निघून जाते. तर कावेरी आणि मंगला मावशी मोठमोठ्याने रडू लागतात. तेव्हा आता पंकज दोघींनाही समजावू लागतो. इकडे आता आय्याजी ही हॉलमध्ये लाईट बंद करून बसलेली असते आणि सतत आता रमाचा विचार आय्याजीच्या डोक्यात येत असतो. सीमाने सांगितलेले म्हटलेले असते की रमा आपल्यात नाही म्हणजे अभि तू काय बोलतोयस, हे सगळं आता आय्याजीला आठवू लागतं आणि आता रडतच आय्याजी म्हणते की अगं रमा का गेलीस तू आम्हाला सोडून आणि आता आपल्या घराचं कसं होणार. तेवढ्यात मधुमती पायऱ्या उतरून आय्याजी समोर येते आणि म्हणते की काय होणार घराचं म्हणजे कसं का बोलतेस. तेव्हा आता मधुमती म्हणते की घर जर फिरलं तर घराची वाशी देखील फिरतात.
तेव्हा राग येऊन आई आजी म्हणते की घरात एवढं सगळं घडत असताना असे कसे बोलू शकतीस तू मधुमती. मधुमती म्हणते की का बोलू शकत नाही. या घरात जे काही घडतंय ना ते समजा तुझ्यामुळे घडतं असे मधुमती आता बोट करत आई आजीला सांगते. मधुमती म्हणते की ही सगळी ना तुझ्या कर्माची फळं आहेत पार्वती. जे फिरलंय ना ते तसंच फिरणार. मधुमती म्हणते की माझ्या नवऱ्याची अशी अवस्था केली ना तुझ्या नवऱ्याची सुद्धा आणि तुझ्या घराची सुद्धा जशी अवस्था झाली तशीच आता या घराची होणार. आणि आता मधुमती म्हणते की लिहून घे तू हळूहळू. तुझ्या डोळ्यांनी तू बघशील तुझ्या घराची कशी बरबादी होतीस ती. बोट करत चुटकी वाजवत मधुमती म्हणते की लिहून घे घराची बरबादी बघ हा शब्द आहे माझा. आणि पदराला झटका मारून मधुमती पुन्हा वर निघून जाते. ते ऐकून आता आई आजीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर आता रमा इकडे डान्स क्लबमध्ये सोफ्यावर बसते. ते दोन मुलं पुन्हा रमा शेजारी येतात. तेव्हा आता लगेचच रमा इंग्लिशमधून त्यांना बोलते आणि लगेचच तो दुसरा मुलगा म्हणतो की काय म्हणतेस रे ही. तर तो मुलगा म्हणतो की ही आपण हिच्यासोबत विचित्र का वागतोय असं ती विचारते. तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की जास्त काही ॲक्टिंग करू नकोस. आम्हाला माहिती आहे तुझ्यासारख्या मुली कशा असतात त्या. इकडे आता रमा त्यांना समजावून सांगत असते की तुम्हाला माहिती आहे का सिगरेट पिल्याने फुफ्फुस खराब होत असतं. आणि त्या दुसऱ्या मुलाला स्मार्ट आहे असं म्हणत रमा त्या दुसऱ्या मुलाला म्हणते की कळलं का तुला. आता माही त्यांना इंग्लिशमधून खूप काही लेक्चर देते आणि बाजूला जाते. तर तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की ही तर आपल्याला शाळा शिकवते पण काही जरी झालं ना तरी हिचा नंबर घेतल्याशिवाय आज मी येथून काही हलणार नाही. आणि पुन्हा आता ड्रिंक्स करत ते दोन मुलं माहीकडे बघू लागतात. इकडे आता बेडरूममध्ये अक्षयला सलाईन चालू असते आणि अक्षयच्या डोळ्यासमोर रमा आठवत असते. आणि ताटकन आता रमा ही डोळ्यासमोर येऊन अक्षय आता झटक्यात उठून बसतो आणि रमा असे ओरडतो. आणि आता अक्षय हा उठून बसतो आणि लगेचच त्याचं सलाईन काढू लागतो. इकडे आता अक्षय विचार करतो की माझी रमा कुठे असेल आणि कुठे गेली असेल. अक्षय विचार करतो की रमा बहुतेक तिच्या आईकडेच गेली. आणि पटकन आता सलाईनच्या नळ्या काढत आता कावेरीच्या घरी जायला आता अक्षय निघालेला असतो. आणि आता सलाईनच्या हाताला धरून अक्षय आता कावेरीच्या घरी येतो. आणि त्या क्षणी सगळेजण रडत असतात आणि रमाच्या फोटोला तिथे हार घातलेला असतो. आणि अक्षयचे लक्ष आता त्या रमाच्या फोटोकडे जाते. डोळे चोळत आता अक्षय तो फोटो आपल्या हातात घेतो आणि तो हार काढत म्हणतो की काय केलंय तुम्ही हे. आणि रमाच्या फोटोला असं हार का घातला हे शक्यच नाही आहे. तर आता कावेरी आणि मंगला मावशी रडत असतात. आणि आता पंकज अक्षयकडे बघू लागतो. अक्षय म्हणतो की असं काही नाही हो आपली रमा जिवंत आहे मला सगळ्यांनी सांगितलं ना. मावशी म्हणते की अक्षयराव तुम्ही काय बडबडताय. आता आम्ही तुमच्या कल्पनांना अजिबात ऐकणार नाही. मावशी म्हणते की काहीच ऐकणार नाही आम्ही. अक्षय म्हणतो की असं काय करताय मावशी. अहो रमा जिवंत आहे. अक्षय म्हणतो की रमा एकटी घर सोडून कशी जाईल कुठे. अहो काका तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा असे म्हणत आता अक्षय आता पंकजला देखील रमा जिवंत असल्याचे सांगू लागतो. तेव्हा आता मावशी म्हणते की अक्षयराव आता हे नाटक झालं ते बंद करा. तुमच्यामुळे आमची रमा गेली. पंकज आता मावशीला समजावू लागतो. मावशी काही ऐकायला तयार नसते. मावशी म्हणते की तुम्ही गप्प बसा आज मला बोलू द्याच. मावशी म्हणते की आम्हाला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. जा तुम्ही इथून असे म्हणत आता मावशी ही अक्षयला जायला सांगते. अक्षय आता हात जोडतो पण मावशी काही ऐकत नसते आणि मोठमोठ्याने रडू लागते. तेव्हा आता अक्षय हा कावेरी समोर बसतो आणि म्हणतो की आई तुम्ही तरी माझ्या रमावरती म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवा आपली रमा जिवंत आहे. तेव्हा आता कावेरी म्हणते की तुमचं रमावरती खूप प्रेम आहे ना. तर अक्षय म्हणतो हो आहे म्हणजे काय. अहो माझं रमावरती खूप प्रेम आहे प्रेम होतं नाही. तेव्हा आता मावशी कावेरी म्हणते की मग घेऊन या तुमच्या रमाला परत माझ्याकडे. तेव्हा आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तुम्ही जर माझ्या रमाला माझ्याकडे परत घेऊन आला तरच मी तुमच्यावरती विश्वास ठेवील असे कावेरी आता अक्षयला सांगते. आणि ते कावेरीचे बोलणे ऐकताच कावेरी रडू लागते. तर अक्षय आता मावशी कावेरी पंकज सगळ्यांकडे बघतो. आणि त्यानंतर आता अक्षय शेजारीच असलेला रमाचा फोटो आपल्या हातात घेतो आणि त्या फोटोकडे बघत म्हणतो की माझा पूर्ण विश्वास आहे रमा तुला काहीच झालेलं नाही आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो की रमा मी तुला पुन्हा घेऊन येईल म्हणजे येईलच.
आणि आता इकडे रमाला त्या बारमध्ये म्हणजे माहीला त्या क्लबमध्ये आता रात्र झालेली असते आणि माही तिथेच नील येण्याची वाट बघत असते. माही विचार करते की खूप रात्र झाली आणि पटकन आता माही ही नीलला फोन करते आणि म्हणते की अरे यार नील, तू येणार होतास ना. तेव्हा आता नील म्हणतो की माही, हे बघ, तुझ्या मम्माला आत्ताच मी कुठेतरी समजावलंय आणि तिला आता मी तिचा डोळा चुकून तुझ्याकडे येईल. आणि आता तो नील फोन ठेवताच इकडे माहीला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात ते दोन मुलं आता रमा म्हणजे माहीकडे येऊ लागतात आणि लगेच त्यांच्याकडे बघत माही म्हणते की डोंट डिस्टर्ब मी, तुम्हाला कळत नाही का. तर आता ते मुलं आता माहीला नंबर मागतात. तर माही म्हणते नाही देणार मी नंबर, घेऊ मी अलोन, कळलं का तुम्हाला, ओके. आणि पुन्हा आता रमाचा म्हणजे माहीचा हात धरून ते माहीला अगोदर नंबर दे मग जा असे बोलतात. तेव्हा आता लगेचच मोबाईल दाखवत माही म्हणते की नंबर हवा आहे ना, घ्या लिहून. आणि 98 असे बोलत असताच दुसरा मुलगा नंबर लिहून घेऊ लागतो आणि जोराने त्याच वेळेस रमा आता दुसऱ्या मुलाच्या आता कमरेच्या खाली जोरात आता झापड मारते. तर लगेचच तो मुलगा खाली पडतो आणि मोठ्याने ओरडू लागतो आणि माही तेथून निघून जाते. इकडे आता अक्षय घरात नसल्यामुळे सगळेजण अक्षयला इकडे तिकडे शोधत लागतात. अभ्या आनंद सगळेजण आता एकमेकांना बोलावतात आणि म्हणतात की अरे अक्षय असा कसा कुठे गेला, शोधा त्याला कुठे असेल. आणि आता मयुरी सुद्धा खाली येते. मयुरी म्हणते की दादाला मी सगळीकडे शोधलं, तो कुठेच नाहीये. तेव्हा अभ्या आणि आनंदला मोठा धक्का बसलेला असतो. मयुरी म्हणते की अरे मी अक्षयला सगळीकडे बघितलं, बाल्कनी मध्ये सुद्धा तो नाहीये आणि टेरेसवर सुद्धा नाही. जान्हवी तिथे येते. रमाकांत म्हणतो की जान्हवी, तू अक्षयला शोधलं आणि सापडला का तो. जान्हवी म्हणते की काका अहो मी अक्षयला सगळीकडे शोधलं, तो कुठेच नाहीये. जान्हवी म्हणते की मी इकडे शोधलं तिकडे शोधलं, अक्षय कुठेच नाहीये. तर रमाकांत विचारात पडतो. आनंद आता फोन करून अक्षयची इकडे तिकडे चौकशी करू लागतो. इकडे आता जान्हवी म्हणते की काका तुम्ही काही काळजी करू नका, आपण सगळेजण अक्षयला सगळीकडे शोधू. इकडे आता आनंद म्हणतो की अहो काके, त्याचा फोन सुद्धा लागत नाही आणि आता आपण पोलिसांना कळवायला हवं. तेव्हा रमाकांत म्हणतो की आनंद 1 मिनिटे थांब. रमाकांत म्हणतो की अक्षयला व्यवस्थित चालता देखील येत नाहीये, तेव्हा तो जास्त लांब गेलेला नसल. रमाकांत आता आभ्याला म्हणतो की अभि, तू जरा आसपासला बघ बरं. तर आभ्या म्हणतो ठीक आहे. इकडे तेवढ्यात एक माणूस आतमध्ये येतो आणि आभ्याला म्हणतो की अहो अक्षय मुकादम साहेब बाहेर रस्त्यावरती झेलकावे मारत झोकांडे मारत जात होते, मी त्यांना बघितलं आणि इकडे घेऊन आलो. पटकन आता आभ्या म्हणतो कुठं आहे. तर लगेचच तो आता मुलगा म्हणतो की चला बाहेर आहे. तर इकडे आता अक्षय आता मुकादमाच्या घराच्या बाहेर बसलेला असतो आणि रमाच्या आठवणीत हरून जात अक्षय म्हणतो की रमा असं कसं, तू मला नाही सोडून जाऊ शकत. तर आता ची आठवणीत हरून जात अक्षय म्हणतो की रमा तू मला इथे घरी बसून ठेवशील आणि तू माझ्यापासून दूर नाही जाऊ शकत. तर तेवढ्यात रमाकांत, आभ्या, आनंद सगळेजण अक्षयकडे पळतच येतात आणि अक्षयला घिरट्या घालतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघणारे माझी रमा जिवंत आहे, ते बघ माझ्या समोरून चालली, तुम्ही काय म्हणताय माझी रमा गेली, हे बघ माझी रमा. रमा अक्षय म्हणतो की ते बघा माझी रमा मला म्हणाली की मी आत्ता लगेच परत येणार आहे. तेवढ्यात दरवाजात सीमा तिथे येऊन अक्षयची ती अवस्था बघते आणि आता सीमाला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. इकडे आता अभ्या, आनंद, रमाकांत आता अक्षयला समजावत असतो आणि आता तोंडाला हात लावत सीमा अक्षयकडे बघत विचार करते की काय झाली माझी लेकाची ही अशी अवस्था. आत्ता कुठे त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते आणि हे आत्ता लगेच असं कसं झालं. आणि आता रागाने आता सीमाला खूप राग आलेला असतो आणि अक्षयकडे बघत वाईटही वाटलेलं असतं आणि अक्षयची ती अवस्था आता सीमाला बघवत नसते आणि ताबडतोब सीमा आता शेजारीच असलेल्या दत्ताच्या मंदिरात जाते आणि आता दत्तासमोर हात जोडून सीमा आता दत्त महाराजांना म्हणते की हे बघा, तुम्ही आमच्या रमाला आमच्यापासून हिसकावून घेतलं आणि हे तुम्ही चांगलं नाही केलं आणि माझ्या अक्षयची सुद्धा ही तुमच्यामुळे अवस्था झाली. पण आता मी तुम्हाला सांगते की जर रमाच माझ्या अक्षयच्या आयुष्यात परत येऊन त्याला बरं करू शकते, रमाशिवाय हे शक्य नाही.
रमाच अक्षयला बरं करू शकते, तेव्हा काहीही करून रमा अक्षयसाठी यायलाच हवी, नाहीतर मी तुमचे कधीच तोंडही बघणार नाही आणि कधीच तुमच्या मंदिरात येणार नाही, असे सांगून आता सीमा ही मंदिराच्या बाहेर पडलेली असते. पण त्याच ठिकाणी माही ही मंदिराच्या शेजारी तिथे बसलेली असते आणि आता सीमाने देवाला सांगितलेले असते की तू आमच्या रमाला आमच्यापासून हिरावून घेतलं आणि आता जर तू काही चांगलं नाही केलंस ना तर मी कधीच तुझे तोंड पाहणार नाही, असे आठवत आता सीमा मंदिराच्या बाहेर पडलेली असते आणि डोळ्यातील अश्रू पुसून जात असते आणि तेवढ्याच शेजारी माही तिथे बसलेली असते आणि लगेचच आता सीमाचे लक्ष हे माहीकडे जाते, तर माही तिकडे तोंड करून तिथे बसलेली असते. तेव्हा सीमा तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणते की का गं अशी का बसलीस. तेव्हा लगेचच आता माही ही सीमाकडे बघते आणि सीमा आता माहीकडे बघताच सीमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठ्याने सीमा ही माहीकडे बघत म्हणते की रमा. तर लगेचच आता सीमाने माही समजून आता ती आपलीच रमा आहे हे सीमाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा आता अटीतटीच्या या भयानक खेळात मोठा चमत्कार होऊन दत्ताने मोठा चमत्कार करत मंदिरासमोरच आता सीमाला माही म्हणजे रमा दिसलेली असते आणि अखेर माहीच्या रूपातील रमाला बघून सीमाला खूप आनंद झालेला असतो. तर आता माहीला सीमा कशी घरात घेऊन येणार आणि अक्षयला रमाच आहे असे म्हणत सीमा कशी अक्षयला परत बरं करणार आणि माही आता अक्षयच्या आयुष्यात येऊन आता माही ही मुकादमाच्या घरात काय काय करणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.